आज संतोष शेटन मी आलो जरा बाहेर फिराय जवळपास 1-1.5 महिन्यानंतर आलो असून बाहेर. आपल्याला ना खेड तालुक्यात नावून एक स्पॉट आहे. विशेष म्हणजे ना एवढं रिमोट एरियामध्ये येऊन पण इथलं जेवण लय ऑथेंटिक होतं, एकदम घरगुती. बाई जसं आम्ही जवळ जातोय ना अख्खं दुःख आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता बरोबर आहे ना 1:10 वाजलेत. आज संतोष शेटन मी आलो जरा बाहेर फिराय जवळपास 1-1.5 महिन्यानंतर आलो असून बाहेर. आपल्याला ना खेड तालुक्यात नावून एक स्पॉट आहे तिकडं वांद्रे म्हणून. मागल्या वर्षी आपण एक्सप्लोर केला होता ते नाही का, ते लोणावळ्यासारखं केलेलं आहे त्यांनी, बुशी डॅमसारखं स्टेप केलेलं आहे. ते चाललो आज आम्ही. नेमकं आहे ना आजच्या 10-12 दिवस झाले पाऊस नाही आणि आजच थोडा भरपूर पाऊस यायला लागला या पट्ट्यात. आता जुलै महिन्यात आहे ना या फुल असतंय, लय पाणी असते फ्लो. लोकांनी येऊन इथं कचरा विचरा केलाय, दारूच्या बाटल्या पडल्यात. आता ही जरा थोडा एवढं चर्चेत नाही बरं का जागा, त्याच्यामुळे नाही इथं लोक येऊन दारू बिरू प्यायतात, कचरा टाकतात. आता लय भारी पर्यटन स्थळ होईन बाजूला माहिती का. इथं अख्खं आहे ना वॉटरफॉल असतात, अख्खं डोंगरावर पाणी असतंय. ड्रोन फ्लाय केला असतं रे मी आता, पण नेमकं पाऊस आहे काहीच पाणी नाही. दारूच्या बाटल्या लोक पुढं अंतर कापू. अजून काहीतरी एक मला वाटतंय 20 किलोमीटर असतं अजून वांद्रे. प्रशी ना या रोडला लय खड्डे राव, रोडची लय वाईट अवस्था. आता माग तर लय खड्डे होते रे, आता कमी लागली थोडे जरा, पण तरी पण रोडला स्पीडच लागत. तो रस्ता परवडला, तो रस्ता तिकडला बीटचा लय खड्डे इकडं. हे काय 10च्या स्पीडनी गाडी चालवावी लागते रे. कस काय मग लोक इकडे असल्यावर एवढं भारी बघण्यासारखं जागा आहे आणि काम कचरा केलाय भारी रोडनी. काय 10च्या स्पीडनी गाडी चालते ती. लोकेशन आहे ना 1-2 किलोमीटर राहिलं असणार आहे. पाऊस पण थोडा पडतोय, पण या साईडला आहे ना फॉगलॉजी लय दुःख आहे वाईट. फक्त पाऊस नाही पाहिजे रे. ड्रोन फ्लाय करून दाखव तुम्हाला इथला नजारा. मग पुढे लय फॉग बाई जसं आम्ही जवळ जातोय ना अख्खं दुःख आहे. सेम आता असं आहे बघतो ना मी, असं आवपे गाठलं होतं. अरे बाई आवपे गाठ सारखं नारनावी पुढं लय भारी. बघ ना 4 साईडला तू काही आहे का. अरे पुढं तर लय दाट आहे रे. अजून फक्त 2-1 किलोमीटर राहिला असणार फक्त बरं का. मॅप मग इथं दाखवलं होतं मागाशी. आता इथं नेमकं आलं ना पुढं रेंज नाहीये. जर का तुम्ही इकडे फिरका यांचं प्लॅन करत असाल ना तर इथं जरा नेटवर्क नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही ना कॅश वगैरे ना कॅरी करा. हो तर बरीच लोक असे ना पर्यटक या बाजूला यायला लागलेली. साईड इंडिकेटर सगळं लावते. अरे पोराची गाडी का खराब झाली तिथं. पेट्रोल संपलं असं त्याचं, कारण की बरोबर खरंच होतं ते पेट्रोल संपल्याच विचारायचं. लय दुःख रे वाईट सध्या. खतरनाक भारी स्पॉट आहे. इकडे आलं पाऊस कमी झाला बघ डायरेक्ट. पण थोडं विजिबल पाहिजे ना, कारण ड्रोन फ्लाय केला ना याच्यात काहीच दिसणार ना आपल्याला.
दाखत दुखट वाटन. विजिबिलिटी आहे 0 झाली. 10-20 फुटा पुढं कळत दिसत नाही. लय हळूहळू जायला लागले. आलो आम्ही लोकेशनवर. इथं गाडी लावायला पार्किंग जागा आहे आणि एक रिसॉर्ट आहे इथं वरती. इथं सगळे सोयी खायच्या प्यायच्या स्टेच्या पण. पर्यटन वाढलं ना त्याच्याबरोबर कचरा पण भरपूर वाढतो. या चांगल्या जागेवर कचरा केला लोकांनी अख्खा. इथं डस्टबिन पण नाही रे. आता इथले स्थानिक सांगत असतील की टाकू नका, पण आता लोक ऐकणार आहे का? एवढ्या प्रमाणात लोक आलेत ना मग जास्त स्टॉल लावलेत. शनिवार रविवारच जास्त गर्दी असणार आहे. आता आम्ही नेमकं गुरुवार आलेलो आहे त्याच्यामुळं काय गर्दी नाही एवढी. वर जाऊ पहिलं काहीतरी खाऊ. हा पहिलं डायरेक्ट फुटेज घेऊ, पाण्यात जरा उतरू, नंतर खाऊ. नाही तर काकडा फोकाड आपण नाही तर लवकर. याची गाडी काय पिकअप नाही वाटतं. धुक्यामुळे दिसत नाही आता काही असतं. ड्रोन घेतला थोडं जरा क्लायमेट जरा उघडलं ना थोडं थोडंसं फक्त धुकं कमी झालं नंतर फ्लाय करू म्हणलं ड्रोन. पॅन्ट पण चेंज केली. 2 जोडा आणल्यात मी उतरणार पाण्यात. त्या हिशोबाने मी घेऊन येतो डायरेक्ट दरवेळेस. रस्ता नव्हता आता केलेलं दिसतं. नाही एवढं काय नाही ते सेम तसंच की. फुल्ली होतं रे ते थोडं तर लेवल केलं फक्त एवढंच आहे. इथं कोणतं वांद्रे पॅराडाईज रिसॉर्ट. रिसॉर्टचं नाव आहे ना पदरवाडी डॅम आहे. पण हे वांद्रे गाव आहे माग आणि थोडं पुढे आहे आता. आणि थोडं पुढं पण वांद्रे गाव आहे. पदरवाडी डॅम दाखवतो. पायात चप्पल बरोबर नाही रे, स्लिप होते लई. 2 जण आहे रे आणि आपण 2 आहे. होय अरे मागल्या वर्षी जास्त पाणी आहे रे. नाही कमी त्यावेळेस जास्त होत रे. होय आपण खाली ना रोडला गाडी पार्क केली. थोडं इथून चालायला लागतं. एवढं चालायला लागतं. आता बेंचेस बसवल्या तिथं. हे पहिलंच होतं. बाकी ते आय लव्ह वांद्रे आता लिहिलंय. जरा स्पॉट फेमस झाला ना त्याच्यामुळं लिहायला पण पाहिजे बरं का. ज्यांनी डेव्हलप केलं त्याला क्रेडिट भेटलंच पाहिजे. नाही चांगलं मस्त मानलं. इथं चेंजिंग रूम आहे. या साईडला जेंट्स आहे, त्या साईडला लेडीजचं आहे. युजली अशा ठिकाणी ना एवढ्या रिमोट एरियामध्ये ना असं नसतंय. चेंजेस रूम वगैरे काही करत नाही कोण. कारण मी आता जवळपास आंबेगाव, मावळ, मुळशी, जुन्नर बऱ्याच ठिकाणी फिरलो. असं नाही आता अजून ठिकाणी एवढं जेवढ्याला सुविधा घ्यायला आणि जेवढं ॲक्सेस आहे ना रोड ॲक्सेस आणि शेजारी लगे हॉटेल्स वगैरे असं कुठं युजली एवढं जवळ कुठं नाही आहे. मोजक्या ठिकाणी बघतं ते माळशेज घाटात, मुळशीच्या वरती तामिनी घाटात अशा ठिकाणी. कारण ते क्राऊडेड एरिया आणि तो फेमस एरिया. त्यामुळं संतोष शेट्टी गेला आपल्या छत्री आणायला. मग त्याला इथं बसून आपल्याला शूट करता येईल. आणि थोडा पाऊस कमी झाला. पाऊस कमी आला ना मग फ्लाय करू ड्रोन. त्या साईडला सोर पॅनल लावलं तर राहू यांनी तर. पाणी वाईट गार रे. तिथं थांबलो होतो मी. ते बराच वेळ बसलो. संतोष मारलो होतं फक्त फोटो व्हिडिओ काढा आडे याने पहिलं बघते ना मी एवढं त्या पाण्यात गार पाण्यात बसलो. या फक्त फोटो काढले माझे. तुला मला वाटतं खेड केसरी द्यायला बरं का संतोष शेट. कपडे बिपडे चेंज करू. हॉटेल ते जाऊन ना जेवण करू. मग ड्रोन फ्लाय करू. काय मध्ये उघडतंय आणि मध्ये पर पाऊस येतोय. आता वाख उघडले. आता ड्रोन फ्लाय करता येईल. हातले वल्ले माय रे. चल
आत्ता जाऊन आम्ही ना वातावरण क्लिअर झालं आणि ड्रोन फ्लाय केला इथं वर रिसॉर्टमध्ये जाऊ जेवण करू की आता भूक लागली येड्या. इथपर्यंत गाडी आली असती पण आम्ही नेमकं बरेच खाली लावलेली गाडी त्या रोडलाच. जेवण करू म्हणलं आता. जवळपास 12 वाजलेत आत्ता. घरून तर फक्त चहा पिऊन आलतो आम्ही. रिसॉर्टला मस्त बांधलं बरं यांनी पण. हा बरेच लोक राहायला पण सुद्धा तिथे रे इथं. हा लोकल लोक नाही रस्ते करणार पण लोकल लोक नाश्ता जेवण वगैरे करतील ना. ही बाहेरची सगळी स्टे करणारी. मस्त बांधलं यांनी. आपल्या पण असं करता येईल का नाही. हा आपल्या इथं वडा आहे गळका वडा आहे. गळ काय बनतो त्याला बरं पाऊस आला पण पाणी थांबत रे. एवढं जबरदस्त कंस्ट्रक्शन. जेवण करून झालं जवळपास आता आहे ना 1 वाजलाय. आता आम्ही निघालो इथं. मागल्या वेळेस नाश्ता चहा पेलतो फक्त. यावेळेस चिकन थाळी खाल्ली यांची आम्ही. बाई खरं चिकन थाळी चांगली बरं का. हा जेवण चांगलं आहे. विशेष म्हणजे ना एवढं रिमोट एरियामध्ये येऊन पण इथलं जेवण लय ऑथेंटिक होतं एकदम घरगुती. चांगलं जेवण. आम्ही चिकन थाळी खाल्ली. बाई 2-2 भाकरी खाल्ली. बुके ताडा घेत आम्ही. सावकाशावर घसरण